आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। बिळूर पंचायत समिती गणात एकोंडी ठरले किंगमेकर। भाजपला अनपेक्षित धक्का, आयात उमेदवारांवरून नाराजी, सर्वपक्षीय एकजुटीतून काँग्रेस उमेदवारांचा विजय। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत संपूर्ण जत तालुक्यात भाजपचा बोलबाला पाहायला मिळत असतानाच भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बिळूर पंचायत समिती गणात पक्षाला मोठा धक्का बसला। या निकालामुळे बिळूर जिल्हा परिषद गणातील प्रमुख नेते आप्पासाहेब नामत व रामण्णा जीवनावर यांच्या नेतृत्वाला फटका बसल्याचे स्पष्ट झाले। भाजपने ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील एका कार्यकर्त्याला पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिल्याने स्थानिक इच्छुकांमध्ये तीव्र नाराजी पसरली। पंचायत समितीसाठी दीर्घकाळ तयारी केलेल्या स्थानिक नेत्यांनी या आयात उमेदवाराला विरोध करत काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। या बंडखोरीचा थेट परिणाम मतदानावर झाला आणि भाजपच्या उमेदवाराला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला। महायुतीतील जनसुराज्य शक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी भाजपच्या निर्णयावर उघड नाराजी व्यक्त करत एकोंडी गावात मोठी राजकीय मोर्चे बांधणी केली। सोसायटीचे चेअरमन श्रीमंत गुड्डोडगी, माजी सरपंच बसकोंडा नाईक, बाबांना नाईक, मलकोंडा हेळकर, हनुमंत गुड्डोडगी, अनिल गुड्डोडगी यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना एकत्र आणत काँग्रेस उमेदवाराला मताधिक्य देण्याची भूमिका घेतली। त्यामुळे एकोंडी गावातील मतदार या निवडणुकीत निर्णायक ठरले। विशेष म्हणजे मागील विधानसभा निवडणुकीत याच एकोंडी गावाने भाजपला तब्बल 500 मतांची आघाडी दिली होती। मात्र यावेळी परिस्थिती पूर्णपणे बदलली आणि गावाने काँग्रेस उमेदवार बसवराज गेचे यांना मताधिक्य देत राजकीय समीकरणे उलथवून टाकली। दरम्यान वज्रवाड सोसायटीचे चेअरमन तथा भाजपचे तालुका उपाध्यक्ष चिदानंद चौगले यांनी प्रचारापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला। तसेच एकोंडीचे माजी सोसायटी चेअरमन महेश पाटील यांनीही ऐनवेळी भाजपची साथ सोडून काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा दिला। या सर्व घडामोडीमुळे बिळूर पंचायत समिती गणात भाजपला धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला असून एकोंडीत गावातील मतदारांनी पुन्हा एकदा किंगमेकर म्हणून आपली ताकद सिद्ध केली आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।